आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे महाराष्ट्र विद्युत विभागाचं जे कार्यालय आहे कल्याणला तेजश्री इथे MSCBचे जे चीफ इंजिनियर आहेत श्रीयुत मिश्रा साहेब यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. स्मार्ट मीटर जे TOD मीटर आहे त्या मीटरची जी काही सक्ती केली जाते नागरिकांना बसवण्याकरता किंवा नागरिक घरात नसताना ते मीटर परस्पर बसवले जातात त्याकरिता आणि हे स्मार्ट मीटर बसवल्याने किंवा स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे काही वीज बिलांमध्ये जी काही अन्यायकारक वाढ होते हे आणि या संदर्भाचे सर्व प्रश्न घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होतो. चीफ इंजिनियर जे आहेत तिथले श्री मिश्रा यांच्याशी अत्यंत सविस्तरपणे यावरती चर्चा करण्यात आली. मिश्रा यांनी देखील आमच्या जे काही प्रश्न होते त्या संदर्भात आमचा उत्तरं त्यांनी दिली जेणेकरून फारसं समाधान आमचं झालेलं नाही. परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना लेखी स्वरूपात येत्या 8 दिवसात द्या असं सांगितलंय आणि 8 दिवसात जर या सगळ्या समस्यांचं निराकरण झालं नाही नागरिकांच्या ज्या वाढीव वीज बिला संदर्भातल्या तक्रारी आहेत त्याबाबत जर ठोस उपाययोजना जर MSCB कडनं झाली नाही तर येत्या 8 दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलनात्मक भूमिका असेल ती कशा पद्धतीने असेल ते आम्ही ठरवू असा स्पष्ट इशारा आज आम्ही इथे या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. तो दिला एक सांगतो तुम्ही एकही ग्राहक आणा माझ्याकडे आमचा ग्राहक ओके ज्याचा म्हणजे SD साठी आम्ही कापला असेल तर त्याचा बिल भरलेला असेल. काय काय एकही असा कन्झ्युमर नाहीये ज्याचं म्हणजे SD साठी आम्ही कापलेला असेल. नाही नाही आम्हाला आता आमचा प्रश्न एकदम सरळ स्पष्ट आहे की आम्हाला आता जो बिल आलाय त्याच्यात तुमचं काय काय ऍड आहे आणि आम्हाला आता बिल एवढं जास्त का आलं मग आम्ही रोज कुठे नेतोय. जेव्हा MSCB आम्ही 2 महिन्यापूर्वी MSCBचे जे मीटर होते जुने तेव्हा आम्ही स्थिर चाललेलो आम्ही कधी असं आलो नव्हतो लोक उद्रेक झाला नव्हता. मग स्मार्ट मीटर आल्यानंतर हा उद्रेक का व्हायला लागला याचं आपल्याला उत्तर पाहिजे जे आम्ही तुमच्याकडनं आम्ही पण लोकांना समजतो. माझा बिल दाखवून देतो. डोंबिवलीचे काल ते सिंधुदुर्गमध्ये झालं होतं सावंतवाडीला आय थिंक कॅमेराचा जो इश्यू आपण बोलले ना तर त्याच्यावर FIR पण लॉन्च करण्यात आलेली आहे. कॅमेरा नाही आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगतो सर कॅमेरा नाही आहे कुठल्याही स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नाही आहे. सिम कार्ड आहे ते कम्युनिकेशनसाठी आहे. दुसरी गोष्ट आहे की सर ऍक्च्युली जर आपण आपला मोबाईल बघितलं फॅक्ट ही आहे की आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा जरी आपण मोबाईल स्विच ऑफ केला आपल्याला माहित असेल तरी तो कॅमेरा ऑन असतो कारण बॅटरीने तो सप्लाय डायरेक्टली असते त्याचा कॅमेरा ऑडिओ सगळं ऑन असतो आणि आपलं सगळं काय रेकॉर्डिंग असतो घरचं. ही फॅक्ट आहे. मीटर तर बाहेर असतो सर मीटर बाहेर असल्यावर जरी कॅमेरा नाही आहे तर तो रेकॉर्ड करणार काय. जर मीटर बाहेर आहे जसं लोधा पलावाला खाली कॅबिनमध्ये तो काय रेकॉर्ड करणार कोणाचं घरचं काय रेकॉर्ड करू शकतो. आणि फॅक्ट हीच आहे की त्याच्यामध्ये कॅमेरा नाही आहे सर 100% शुअर त्याच्यामध्ये. आणि त्याचा ज्याने ते इंटरव्ह्यू जर आपण बघितला तो सर्टिफिकेट जसं आता कुंभलकर साहेब बोलले किंवा ऑनलाईन त्याचा काय तुमच्या वेबसाईटवर कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आहे का किंवा मेन्शन आहे का. जी बरोबर आहे. समजा आता आमच्या बिल्डिंगमध्ये एखाद्या स्मार्ट मीटर तुम्ही लावून गेलेला बरोबर आहे तर त्याचं तो चेक करू शकतो ना माणूस की त्याचं कॅलिब्रेशन कधी झालंय किंवा त्याची लास्ट डेट किती आहे. हा पहिला मुद्दा आहे. मग हा नसेल तुम्ही तो करा. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला नको. नमस्कार सर. सर हे सर्वात आधी सांगा हे मीटर ऐच्छिक आहेत का सक्तीचे आहेत. सर कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे सक्तीच असेल ना मग त्याची नोटीस किंवा काही पूर्वसूचना का देत नाही. सर याच्यामध्ये सांगतो 2 गोष्टी आहेत. कसं आहे की आपला सांगू ना पॉईंट्स मी आणि आपले डिपार्टमेंट लोकाभिमुख आहे असं आपण दरवेळेला सांगतो परंतु या सगळ्या जेवढ्या माझ्या सहकार्याने जेवढ्या तक्रारी केल्या त्याच्यावरनं ते दिसत नाही. किंबहुना कल्याण डोंबिवलीत ह्या तक्रारी आज आहेत का आता नाही याच्या अगोदर बसूनच्या आहेत. अगदी वीज बिल याच्या अगोदर सुद्धा जास्त आलं की पहिले तुमचा कोणतरी अधिकारी उद्धटपणे सांगतो पहिले बिल भरा मग बघू. बरोबर आहे. आता जसं यांनी सांगितलं मीटरचा चॉईस आपण कुठे दुकानात साधी काय खरेदी करायला गेलो छत्री जरी घ्यायला गेलो किंवा इतर काय घ्यायला गेलो तरी व्हरायटी आहे का आपण विचारतो. तुम्ही आता नागरिकांना का करत नाही. तुमचे 2 अधिकारी आता जे बदलून गेले एक वाघपैंजण ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि दुसरे चंदन मोरे
या दोघांशी मी या विषयी सविस्तरपणे बोललो होतो. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हे नागरिकांच्याच हिताचं आहे, नागरिकांच्याच भल्याचं. मग नागरिकांच्या याच्यात नागरिकांचं भलं काय? त्यांच्या सगळ्यांच्या तक्रारी जर ऐकल्या, नागरिकांना जर विचारलंच जात नाहीये, त्यांना कुठला ऑप्शन दिलं जात नाही मीटरच्या संदर्भात, त्याचं कॅलिब्रेशन झालंय का नाही त्याच्याबद्दलची कुठली स्पष्टता नाही, त्यांची बिलं जास्त येतात, तर नागरिकांच्या भल्याचं काय आहे याच्यात?